फायनली प्रियाला आता जन्मठेप होणारच. येस. हॅलो मैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग म्हणजेच सोमवार विशेष भाग खूप भारी दाखवला आहे. सायली कन्फर्म करण्यासाठी डॉक्टरांकडे गेलेली असते आणि त्या चेक करून घेतात आणि डॉक्टरांनी देखील सायलीला आनंदाची बातमी दिलेली आहे आणि सायलीने सांगितलं आहे, म्हणाले आहे तुमची शंका खरी आहे, तुम्ही आई होणार आहात. डॉक्टरने दिलेल्या माहितीमुळे सायली खूप खुश झाली आहे. तर इकडे प्रिया जेलमध्ये मच्छर मारत बसलेली असते. तेवढ्यात तिच्याकडे एक लेडीज कॉन्स्टेबल येते आणि तिला असं म्हणते, अगं ए मुलगी, मी काय सांगते ते नीट ऐक, तू गरोदर आहेस. त्या लेडीज कॉन्स्टेबलने सांगितलेलं बातमीमुळे प्रिया म्हणते, आता मी अश्विनला मला नक्की बाहेर काढेन आणि माझी या तुरुंगामधून सुटका करेल. प्रियाला आई होण्याचा आनंद झालाच नाही तर तिला जेलमधून सुटका होईल याचा आनंद झालेला आहे. तर आता पूर्णा आजी सायलीला तिचा चष्मा लपवण्यासाठी सांगते आणि सायलीने तिचा चष्मा लहानपणी जिथे लपवित होती ना तिथेच गार्डन मध्ये लपवला आहे. पूर्णा आजी विचारत आहे, माझा चष्मा कुठे लपवलास आहे सायली तू? सायलीने ती दाखवली आहे. पूर्णाजी सायलीला म्हणत आहे, बघ तन्वी, लहानपणी तू जेथे चष्मा लपवत होतीस ना अगदी तिथेच लपवला आहेस. हे पाहून कल्पना आणि प्रताप देखील आश्चर्यचकित झाले आहेत. पूर्णाजीने सायलीला एकामागे एक पुरावे देत आहे. पूर्णाजी अशा वागण्यामुळे सायलीला वाटणार का तीच तन्वी आहे आणि सायली शोध घेणार का? तर आता प्रिया प्रेग्नेंट आहे ही बातमी अश्विनला कळल्यावरती अश्विन प्रियाला जेलमधून सोडवण्याचा प्रयत्न करेल का?